हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम टू तनूज किचन कुक विथ लव. आज आपण बनवणार आहोत एक शक्षुका आणि अरेबिक ब्रेड. आपण अरेबिक ब्रेडची पहिली तयारी करूया. तर आपण इथे घेऊया 2 कप मैदा, 2 कप मैदा, चवीपुरतं मीठ, एक साखर, थोडीशी साखर, अगदी हा 1 चमचा ईस्ट, दीड चमचा ईस्ट 2 कपासाठी. त्याच्यात आपण घालूया आता सध्या तरी 2 टीस्पून ऑलिव्ह ऑइल, कारण एकदा आपण मळून झालं की परत आपल्याला थोडं ऑलिव्ह ऑइल लागणार आहे. ऑलिव्ह ऑइल, ऑलिव्ह ऑइलच्या नंतर आपण टाकूया कोमट पाणी. घेतलं इकडे कोमटच लुकवॉर्म, थोडं थोडं करून आपण मळून घेऊया. जितकं आपण मळू तेवढं हे सॉफ्ट होतं आपला अरेबिक ब्रेड. तिकडे खबूस म्हणतात, त्यामुळे तो शब्द तोंडात येतोय. हा ना, असं जरा सॉफ्टच भिजवायचा, कारण मग तो फुगल्यावर जरा आणखी थोडा कडक होईल म्हणून. हा बघा कसा छान गोळा झाला. हा बघा. आता ह्याला आपण थोडं ऑलिव्ह ऑइल घालू. 1 तास तरी भिजायला हवं. थोडंसं ऑलिव्ह ऑइल, मी 40 वर्ष बाहेर होतो आणि तिकडे वेगवेगळ्या देशाचे सगळे होते लोक, म्हणजे ओळखीची वगैरे सगळे. तर त्यांच्यामुळे मला हे सगळं शिकायला मिळालं. पण मी लग्न होऊन गेलं तेव्हा मला काहीच येत नव्हतं, त्यामुळे जे कसे नेबर वगैरे काय असतील, कसे शिकवतील तसं मी शिकले. हा बघा, हा असं छान सॉफ्ट झालेलं आहे. हे आता आपण काचेच्या बोलमध्ये शिफ्ट करू. इतका सॉफ्ट हवा, म्हणजे आपली बोटं असं सहजपणे अशी गेली पाहिजेत आतमध्ये. 1-1.5 तास तरी ठेवायला हवा. एक शक्षुकासाठी आपल्याला लागणार आहे एग्स ऑफकोर्स, नंतर एक लाल मिरची, ढोबळी मिरची, हिरवी ढोबळी मिरची, 4 टमॅटो, 2 टमॅटोची प्युरी आणि 2 टमॅटो चिरून, 3 हे छोटे कांदे, 2 ते 3 ग्रीन चिलीज, ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स. नंतर आपल्याला लागणार आहे जिंजर गार्लिक पेस्ट. पार्सली मला इकडे फ्रेश नाही मिळाली ह्यावेळेला, म्हणून मी ही ड्राय पार्सली घालणार आहे. आणि ब्लॅक ऑलिव्स आणि चीज वरून गार्निशिंगला घालणार आहे. आपण हे सगळं कटिंग करून घेऊ. आपल्याला ह्यासाठी चॉप्ड गार्लिक पण लागणार आहे, जिंजर गार्लिक पेस्ट पण आणि चॉप्ड गार्लिक. कांदा चॉप झाला. आता आपण कॅप्सिकम चॉप, बारीक, जितकी बारीक आपल्याला कापता येईल तेवढी. काहीतरी जरा वेगळं अंड्याचा प्रकार करायचा असेल तर तुम्ही हा करू शकता, म्हणजे त्याच्याबरोबर भाज्या पण जातात आणि अंड पण. आणि हे थोडंसं ऑलिव्ह ऑइल आणि बटर असं मी करते. हे बघा कसं किती छान बारीक कापून झालंय. आता आपण 2 टमॅटो पण चिरून घेऊया. 2 टमॅटोची प्युरी आणि 2 टमॅटो चॉप केलेले. कोथिंबीर पण चिरून घेऊया, मिरची पण इकडे चिरलेली आहे. ही सगळी तयारी असेल ना की आपली पटापट मग होऊन जाईल. फ्रेश पार्सली मिळाली असती तर जास्त चांगलं झालं असतं. पार्सली वगैरे मिळाली तर तुम्ही ती घालू शकता. आता आपण अरेबिक ब्रेडसाठी केलेलं ते आता आपण उघडून घेऊ. हे बघा किती छान झाले आणि किती फुगलंय बघा. जाळी आपला मैदा पण चांगला भिजलेला आहे. आता आपण रोटी बनवायला घेऊया. रोटी म्हणजे अरेबिक ब्रेड.
पिट्टा ब्रेड, खबूज तुम्ही काय म्हणाल ते. हे खबूज, पिट्टा ब्रेड, अरेबिक ब्रेड थोडे म्हणजे थोडे जाडसरच असतात, आपल्या चपात्यासारखं नसतं. आता ह्याचे 6 अरेबिक ब्रेड होतील की 2 कपाचे मैद्याचं तुम्हाला दाखवलं. आता ह्याचे 6 होतील हे बघा. आणि थोडे जाड लाटायचे, थोडं मैदा. मला तव्यावर करायला बरे वाटतात कारण अवनमध्ये थोडे कडक होतात. हे संध्याकाळपर्यंत तर अजिबात काय होते, म्हणजे सॉफ्ट राहतात. आणि हे गोलच पाहिजे असं नाही, तुम्ही असे रेक्टँगलमध्ये वगैरे लाटले तरी चालेल. जाड अशी ठेवली. हे जरा जाड असल्यामुळे थोडा वेळ लागेल ह्याला. हा बघा फुटला. हा बघा. हा बघा. हा बघा कसा फुटला. हा बघा. हा फुगला म्हणजे इट इज डन. कारण जाड आहे ना, त्यामुळे आतमध्ये कच्चा नको आहे. हा बघा फुगतोय परत. अशी इवन रोटी फुलकी आपण करतो ते फुगले की मला खूप आनंद होतो. आपण छान तापलाय त्यामुळे हे लवकर लवकर होत आहे. बघा कसे छान फुगत आहे. येत आहे गरम गरम जेवायला. आवडले का तुम्हाला? रेसिपी आवडली असल्यास प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुम्ही आलू टिक्की, चिकन टिक्की, थोडंसं सॅलड, नंतर थोडंसं ताहिनं असं सगळं घातलं की एक सँडविच पण तुमचं होऊन जाईल. अरेबिक सँडविच असं छान फूड आहे. मी बऱ्याच वेळा ओव्हनमध्ये पण करून बघितलं, पण जितके वेळा केलं सेम रेसिपी पण ते कडक होतात. म्हणजे दुपारनंतर यू कांट कीप संध्याकाळपर्यंत, तर मग ते कडक होऊन जातात. हे संध्याकाळपर्यंत पण सॉफ्ट राहतात. आणि उरलेच तर मग मी फ्रीज करते, जेव्हा पाहिजे तेव्हा काढून गरम करून आम्ही खातो. कारण हा प्रकार असा आपला रोजचा रोजचा होत नाही. म्हणजे हे असं कॉम्बिनेशन कधी असं शकशुका वगैरे केलं तेव्हाच. फ्रेंड सर्कल वगैरे वेगवेगळ्या कंट्रीचे होते, त्यामुळे वेगवेगळ्या कंट्रीचं सगळं मला शिकायला पण मिळालं.
आणि तेव्हा मला काही येत नव्हतं, त्यामुळे मी तेवढा इंटरेस्ट पण घेतला शिकायला. हे बघा कसं छान. आपण याला काढून घेऊया. आता हे झालेलं आहे. आता आपण शकशुकाची तयारी. आपण आता 2 टमॅटोची प्युरी पण करून घेऊया. ही झाली आपली टमॅटोची प्युरी. दोन टमॅटोची प्युरी इथे तापलेली आहे. आता आपण याच्यात घालूया ऑलिव्ह ऑइल. थोडंसं बटर नंतर ऑलिव्ह ऑइल थोडंसं गरम तापलं. मग आपण ह्याच्यात घालूया लसूण. नंतर परत गार्निशला आपण घालणार ऑलिव्स. माझ्याकडे आहेत ब्लॅक ऑलिव्स. मी ते पिझ्झा बनवण्यासाठी आणलेले. एक दिवस पिझ्झा पण टाकला. लसूण आपला होत आला आहे. आपण त्याच्यात घालूया. हे मी 3 छोटे छोटे कांदे तुम्हाला दाखवलेले. त्याच्यात आपण घालूया चवीपुरतं मीठ, म्हणजे तो कांदा लवकर शिजेल. गॅस मी आता इथे कमी केलेला आहे. कांदा लागायचा खाली. ते करपला तरी पण मग ते टेस्ट थोडी चेंज होते त्याची. मेन होत आला. थोडासा ट्रान्सलुसंट झाला की आपण मग त्याच्यात घालूया हे बारीक चिरलेले 2 टमॅटो. टमॅटो थोडे सॉफ्ट झाले आपण घालूया याच्यात रेड कॅप्सिकम. आहा, छान खुशबू आहे. याला थोडं झाकण लावून आपण शिजवू. एक 5 मिनिटं फक्त. आणि हे वाफेवरच पटकन सॉफ्ट होतं. मग त्याच्यात घालूया आपण मसाले. छान वाफ पण आली. त्याच्यात घालूया आलं लसणाची पेस्ट 1 चमचा. हे सगळं असं कलरफुल किती छान वाटतं ना बघायला. पण आता हळद थोडीशी. चिली पावडर. मी म्हटलं ना ही चिली पावडर जास्त तिखट नाही आहे. काश्मीरी चिली. धणा पावडर. टमॅटो प्युरी. तुम्ही टमॅटो प्युरी कशी करता? मी कधी कधी टमॅटो बॉईल करून मग ग्राइंड करते. आता हे मी कच्चेच घेतलेले. आपल्याला जरुरीप्रमाणे आपण पाणी घालू शकतो. आता मला सध्या तरी लागणार नाही आहे, पण नंतर बहुतेक लागेल, कारण आपण हे फ्राय करेपर्यंत ते थोडं सुकं होऊन जाईल. परत त्याला आपण थोडंसं झाकण घेऊ. उघडून बघूया. आपल्याला ह्याच्यात थोडंसं पाणी घालायला लागेल. मी म्हटलं का थोडीशी ग्रेव्ही हवी आपल्याला ह्याच्यात. तोपर्यंत मी घालते इथे ग्रीन चिली. ग्रीन चिली पण ऑप्शनल आहे. हे शकशुका वेगवेगळ्या कंट्रीमधले वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत. मी जिच्याकडून शिकले ती इराणी होती. आपण एकदा ह्याच्यात घालूया थोडंसं पाणी. आता हे पाणी आपण घातलं त्यामुळे थोडंसं शिजून देऊया, म्हणजे थोडंसं एकजीव होऊन दे. कारण आपण बारीक चॉप केलेल्या ज्या भाज्या आहेत, भाज्या म्हणजे कॅप्सिकम आणि रेड कॅप्सिकम आणि ग्रीन कॅप्सिकम, त्या एकदम स्मॅश पण नाही करायच्या. म्हणजे आपण खाताना असं तोंडात आलं पाहिजे. नॉट एकदम क्रंची पण आणि एकदम कुक्ड असं. एक एक अंडं फोडून तयारी करून घेऊया, कारण मग आपल्याला लवकर लवकर ते टाकायला. घेतलेली आहे. गॅस मीडियमवर आहे. ह्याच्यात आता घालूया आपण ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स, कुटलेली काळी मिरी, पार्सली,
वरून परत आपल्याला लागेल थोडी कोथिंबीर. अंडी घालताना मी गॅस थोडा स्लो करते. आपल्याला थोडी थोडी अशी जागा करून त्याच्यात टाकायची. परत त्याच्यात थोडंसं ऑरेगॅनो थोडासा वरती, म्हणजे अंड्यापुरताच योक. थोडी परत कोथिंबीर, थोडंसं चीज, थोडं आपल्याला बटर पण टाकायचं आहे. हे मी इथे चीजचे क्यूब्स घेतलेले आहेत. तुम्हाला तुमच्याकडे कोणतं अवेलेबल चीज असेल तर तुम्ही घेऊ शकता. सुरीने ते कापलं नव्हतं दाटून, हातानेच असेच तुकडे आपल्याला टाकायचे. आणि ह्याच्यात थोडं आपण झाकण ठेवून थोडं त्याला होऊन देऊया, कारण गॅस स्लोवर आहे. आणि हे ऑलिव्स, ह्याच्यात काही काही लोक मशरूम वगैरे पण टाकतात. अशी डिश आहे की व्हेरिएशन तुम्ही किती तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. आणि झाकण लावून हे थोडं आपण आता उघडून बघूया. आहा, ऑरेगॅनोचा वगैरे खूप छान सुगंध येतोय. येल्लो अजून थोडं व्हायचंय, थोडं परत ठेवू. थोडं आपण आता उघडूया, कारण ह्याच्यात थोडंसं बटर घालायचं. ते बटरचे असे थोडेसे छोटे छोटे तुकडे करून आपण घालूया. थोडं एक 5 मिनिटं होऊन देऊया. आपण उघडून बघूया, बहुतेक आता तयार असेल. कारण मी जवळजवळ 20 मिनिटं ठेवली, 10 मिनिटं, आणि मग परत एकदा उघडून बघितलं, तेव्हा बटर टाकलं, आणि मग परत आता, कारण गॅस माझा स्लोवरच होता. हे बघा, हे आपलं शकशुका तयार आहे. आपण आता प्लेटिंग करू. हा आपला शकशुका तयार आहे विथ अरेबिक ब्रेड, पिट्टा ब्रेड, कबूस, काय तुम्ही म्हणाल ते. तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.